नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल पोपट्टीच्या दाण्याचं आळण करायला अगदी सोपी आणि स्वादिष्ट लागतो. तर त्यासाठी मी 1 पाव पोपटच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत. 1 हिरव्या पातीचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तळतळली की त्यामध्ये जिरे टाकायचं आहे. त्यानंतर हिरव्या पातीचा कांदा कापलेला टाकूया. हे आळण करण्यास अगदी सोपी आहे आणि घरच्या साहित्यात होणारं आहे. छान मिक्स करायचं आहे. कांदा थोडा परतला गेला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे. आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आहे. अगदी कमी साहित्यात होणारी हे भाजी आहे. त्यानंतर धने पावडर टाकायचं आहे. हळद टाकायची आहे. मिक्स करायचं आहे. मीठ टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे. 2 टोमॅटो घेतलेले आहेत मोठे आणि त्याची छान प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि टाकलेली आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे 1 चमचा. मिक्स करायचं आहे. त्यानंतर झाकण झाकून टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचा आहे. झाकण झाकून एक वाफ काढायची आहे. त्यानंतर टोमॅटोची प्युरी छान तेलावर परतल्या गेलेली आहे. झाकण काढून घ्यायचं आहे. पाणी टाकायचं आहे. परत एक वाफ काढायची आहे. आता पोपटचे दाणे टाकून घ्यायचे आहे. मी पोपटचे दाणे आधीच बॉईल केले होते म्हणजे दाणे पटकन शिजणार. मिक्स करायचं आहे आणि झाकण झाकून वाफ काढायची आहे. दाणे छान शिजवून घ्यायचे आहेत. मी आधीच बॉईल केले त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. परत झाकण झाकून दाणे छान शिजवून घ्यायचे आहेत. अधेमध्ये चेक करत राहायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून छान दाणे शिजवून घ्यायचे आहेत. पाणी ॲड करायचं आहे आणि पाण्याला एक उकळी काढायची आहे. म्हणजे आपल्याला आळण जितकं हवं आहे तितकं पाणी टाकायचं आहे. मी एका वाटीमध्ये कणिक घेतलेली आहे 1 चमचाभर आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पातळ अशी पेस्ट बनवायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता ही पेस्ट यामध्ये सोडायचं आहे. आपल्याला आळण जास्त पातळही नको आणि एकदम दाटही नको. मीडियम कन्सिस्टन्सीचं आळण हवं आहे. पेस्ट टाकता टाकता मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि झाकण झाकून वाफ काढायची आहे. 10 ते 15 मिनटं हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. या स्टेजला आपलं आळण तयार झालेलं आहे. या कन्सिस्टन्सीचं आपल्याला आळण हवं आहे. कोथिंबीर टाकूया म्हणजे जास्त दाटही नको एकदम पातळही नको. आपलं आळण तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दिसायला अगदी सुरेख दिसत आहे आपलं आळण आणि चविष्टही आहे. आणि रोज रोज ती पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करा. रेसिपी अगदी नवीन आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.